मंडळी, एक सिक्रेट ट्रिक आणि वड्याची चव बदलून टाकणार. तर कुकरमध्ये 4 ते 5 बटाटे शिजवण्यासाठी ठेवलेले आहेत. 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतर व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घालायचे, आलं घालायचं, हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं, जाडसर असं, न पाणी टाकता. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरं मोहरीचा तडका द्यायचा. थोडे क्रश केलेले धने घालून घ्या आणि ठेचा घालून घ्यायचा आहे जो आपण वाटून घेतलेला आहे तो. हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि बटाटा मॅश करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असं मिक्स करायचं. त्यानंतर वरतून थोडी कोथिंबीर घालायची. हे स्टफिंग आपलं तयार झालं. बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये हळद आणि कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करायचं. गरजेपुरतं पाणी घालून व्यवस्थित मिश्रण तयार केलं. त्यामध्ये वडा आहे तो डिप करून घ्यायचा आहे आणि कडकडीत तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये वडे व्यवस्थित असे सोडून घ्यायचे आणि छान असे फ्राय करून घ्यायचे. पाहू शकता मस्त असा वडा तयार झालेला आहे. त्यानंतर थोडासा चुरा बनवून घेतलेला आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं खोबरं घ्यायचं किसून घेतलेलं, थोडं लसूण टाकायचं, जिरे, मीठ घालायचं पुरतं आणि 1.5 चमचा इथं काश्मीरी पावडर घातलेली आहे आणि छान अशी आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा.